जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा शासन निर्णय हा काढण्यात आलेला, त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण काम करणे हे अनिवार्य आहे। त्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांचं नियमित कर्जाची परतफेड केली आहे, ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 23-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचलन करून त्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी त्या बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी व नंतरची असेल त्या दिनांकापूर्वीची कर्जाची परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपये हे मिळणार आहे। आणि त्यामध्ये सुद्धा एक अट लादण्यात आलेली आहे। ते पात्र शेतकरी सर्व 2025-26 व 26-27 या 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची जे काय उचलन केली होती त्या शेतकऱ्यांनी परतफेड म्हणजे चालू वर्षाची नियमित परतफेड करणेसुद्धा हे अनिवार्य केलेले आहे। आणि त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचं 50,000 रुपयापर्यंत कर्जाची उचलन केली असेल तर त्या शेतकऱ्यांना, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 5,000 रुपयेच्या प्रोत्साहनपर लाभ हे देण्यात येईल। आणि या सर्व बाबीमध्ये ई-KYC हे करणे अनिवार्य केलेले आहे। त्यासाठी त्या सर्व शेतकऱ्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, फार्मर ID क्रमांक आणि बँकेचं पासबुक सोबतच आपल्या सातबाऱ्याचा सर्वे नंबर या गोष्टी ह्या लागणार आहे। आता ज्या ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना ई-KYC करणे हे बंधनकारक केलेले आहे आणि ती प्रक्रियासुद्धा आता सुरू झाली आहे। जर तुमची ई-KYC झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठून व कोण्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे। आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।